स्मार्ट अहमदनगर न्यूज। नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे पद्मभूषण वसंतदादा पाटील माध्यमिक विद्यालय निर्वांगी तालुका इंदापूर येथे कादंबरी महिला पतसंस्था व कादंबरी दूध संकलन केंद्र निर्वांगी व हिंदुस्तान कॅटल फीड बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वह्या वाटप कार्यक्रम संपन्न। यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे तज्ञ सल्लागार विश्वस्त शिवाजीराव पोळ पाटील हे होते। तसेच हिंदुस्तान कॅटल फीडचे जनरल मॅनेजर अजय पिसाळ सर, नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष विठ्ठल पवार, सचिव पांडुरंग पोळ पाटील, तसेच विश्वस्त उत्तमराव पोळ पाटील, तसेच कादंबरी दूध संकलन केंद्राचे चेअरमॅन कुलदीप उर्फ पप्पू दशरथ पोळ पाटील, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मा सोसायटीचे चेअरमॅन संतोष पोळ पाटील, हे सोसायटीचे माजी चेअरमॅन ज्ञानदेव साळुंखे, सोसायटीचे संचालक महादेव चव्हाण, डॉक्टर अक्षय रणवरे, तसेच हिंदुस्तान कॅटल फीडचे ऑफिसर विनोद वेस्कर व मार्केटिंग ऑफिसर रामदास मेटकरी सर, तसेच प्रतीक माळी सर इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमास नंदिकेश्वर एज्युकेशन सोसायटीचे तज्ञ सल्लागार विश्वस्त कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी बापू पोळ पाटील हे होते। यावेळी बोलताना म्हणाले, तळागाळातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास शैक्षणिक साहित्य, वह्या व इतर साहित्याचे विद्यार्थ्यांना हिंदुस्तान कॅटल यांच्या माध्यमातून मदत होत आहे। यांचा सार्थ अभिमान आम्हाला व संस्थेला वाटत आहे। तसेच महाराष्ट्राचे कॅबिनेट कृषी मंत्री माननीय श्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या माध्यमातूनही विद्यालयास भरघोस निधी मिळाल्याचे उद्गार त्यांनी काढले व त्याबद्दल आभार व्यक्त केले। हिंदुस्तान कॅटलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केल्याबद्दल आभार व्यक्त केले। हिंदुस्तान कॅटल फीडचे मार्केटिंग ऑफिसर रामदास मेटकरी म्हणाले की यापुढेही विद्यालयास कंपनीच्या मार्फत शैक्षणिक साहित्याची मदत केली जाईल। कादंबरी दूध उत्पादक संस्थेचे चेअरमॅन श्री कुलदीप उर्फ पप्पू दशरथ पोळ पाटील हे हिंदुस्तान कॅटल फीडच्या माध्यमातून मदत होत आहे, यांचा आम्हाला सार्थ अभिमान होत आहे। तसेच कादंबरी दूध उत्पादक संस्थेच्या माध्यमातून एक विद्यार्थी एक वृक्ष लागवड हा उपक्रम राबवण्यात येणार आहे। वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे, प्रत्येकाने वृक्ष लागवड केली पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले। तसेच कार्यक्रमाचे समारोप व आलेल्या मान्यवरांचे आभार विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण शिरसट यांनी केले। सूत्रसंचालन सुधाकर भोगसर यांनी केले। यावेळी कार्यक्रमाचे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी देखील यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी राजू पाळेकर।